we see that now we see the sexual reproduction in plant. For sexual reproduction, one thing is must. Can anybody tell which things is must? Gametes. Okay. They have a gamete. Yes. Gametes. There are two sexual reproduction in plants and animals. There are two types. Now we see the plants. Plants मध्ये sexual reproduction कसं होतंय पाय. त्याच्यामध्ये फर्स्ट वी सी एक्झाम्पल ऑफ हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. हे सगळ्यांनी पाहिलेलं फूल आहे. आणि या जास्वंदाचे जे पार्ट आहेत की पार्ट्स ऑफ द दिस फ्लावर, ते फ्लावरचे पार्ट मी तुम्हाला हे डायग्राम, तुम्ही ट्राय केली का डायग्राम घरी? No, sir. No, sir. नाही, ट्राय करा. ट्राय हे एक्झामला येतं 4 मार्क्स 2 मार्क्स. ट्राय मी शिकवलंय सिम्पल, तुम्हाला कुणीही शिकवणार नाही असं. हाऊ टू ड्रॉ द डायग्राम हे शिकवलंय ना. फर्स्ट एवढं ड्रॉ करून घ्यायचं, फक्त एवढं ड्रॉ करून घ्यायचं. ओके. त्यानंतर हे हे असं एक काढून अँथर, ह्याला अँथर म्हणतात. हे सगळं शिकवलंय. हे जसं ह्या साईडला राईट साईडला जसं आहे तसं लेफ्ट साईडला पण असतं. ओके. आणि हे अँथर ह्याला ज्या ह्याने अटॅच होतं त्याला काय म्हणतात? फिलॅमेंट. कळतंय का? हे अँथर ज्या ह्याने ह्याला अटॅच होतं त्याला फिलॅमेंट म्हणतात. आणि ही इथं काय असतं? स्टिग्मा. ओके. स्टिग्मा. आणि ही जी ट्यूब आहे याला स्टाईल म्हणतात. ओके. आणि हे जे गोल दिसतंय ह्याला ओव्हरी म्हणतात. काय म्हणतात? ओव्हरी. मी तुम्हाला आता हे तुम्हाला डायग्राम इथं पण करून दाखवली होती. पहिल्यांदा आपण हे स्टिग्मा सेकंड लेसनचे नोट पाठवतो. हे स्टिग्मा, स्टाईल, अँथर आणि हे फिलामेंट, हे नावं कळली का? हे ओव्हरी, हे पेडिकल, जिथं देठ असतो, जो देठ असतो ना, जिथं आपण फुल कट करतो त्याला पेडिकल, केलिक्स, ह्याच्या ज्या पाकळ्या असतात त्याला फुलाच्या पाकळ्या नाही, कळीच्या पाकळ्या, ह्याला करोला म्हणतात. त्यानंतर मी तुम्हाला वर्ल बद्दल माहिती सांगितली. हे वर्ल्स ह्या पद्धतीने जर तुम्हाला शिकवलं तरच लक्षात येणार आहे. व्हॉट इज अ वर्ल? वर्ल्स मीन्स एक्सटर्नल पार्ट. ओके. accessory whorls and necessary whorls. These are two types of whorls in plant. Accessory means assisting, who make a beauty of the flower. म्हणजे हे जे accessory whorl असतं, accessory whorl जे आहे, accessory floral whorl, फ्लोरा म्हणजे फूल, त्यापुढे whorl. accessory floral whorlचं काम आहे फक्त ब्युटी, म्हणजे ते फूल सुंदर दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं? कॅलेक्स, करोला आणि पेडिसिल. म्हणजे कुठलं आलं? कॅलिक्स, करोला आणि हे पेडिसिल. हे कळलं का? जेव्हा हिबिस्कस, येस, तुम्हाला जेव्हा हिबिस्कस प्लांट, ड्रॉ द डायग्राम ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ हिबिस्कस प्लांट, तुम्हाला हे जर 4 मार्काला आलं तर हे तुम्हाला सगळं लिहायला लागेल. ॲसेसरी फ्लोरल वर मध्ये काय येतं? कॅलेक्स, करोला आणि पेडिसिल. दीज आर फॉर ओनली ब्युटी. फक्त हे ब्युटीसाठी, दिसायला फुल सुंदर दिसलं पाहिजे. ते कशासाठी दिसलं पाहिजे सुंदर? एनीबडी? तुम्हाला देण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी का? येस. येस. त्यामुळे हनी बीजला अट्रॅक्ट करण्यासाठी फुल सुंदर दिसलं पाहिजे. आणि त्यानंतर नेसेसरी फ्लोरल वर्स. व्हॉट इज मीन बाय नेसेसरी फ्लोरल वर्स? तर नेसेसरी फ्लोरल वर्स म्हणजे विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रिप्रोडक्शन. नेसेसरी म्हणजे गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, एक अँड्रोसियम आणि गायनोसियम. व्हॉट इज अँड्रोसियम? अँड्रोसियम, दिस इज अँड्रोसियम. अँड्रोसियम मध्ये काय येतं? अँथर फिलामेंट, म्हणजे अँथर. हे कळलं का? दिस इज अँथर आणि दिस इज अ फिलामेंट. हे कशामध्ये आलं? अँड्रोसियम. ओके. आता गायनोसियम मध्ये काय येतं? म्हणजे अँड्रोसियम म्हणजे मेल पार्ट असतो, म्हणजे जो प्लांटचा मेल पार्ट आहे त्याला अँड्रोसियम म्हणतात.
we require two gametes, one male gamete and other is female gamete. Okay. So in female gamete, stigma, ovary and style means here stigma, style and ovary. These are necessary plural words. कळलं का? अँड्रोसियम फॉर मेल, गायनोसियम फॉर फिमेल. गायनोसियम मध्ये स्टिग्मा, ओव्हरी, स्टाईल. अँड्रोसियम मध्ये अँथर, फिलामेंट. कळतंय का हे तुम्हाला? येस सर. हे त्यांना जे स्टिग्मा, स्टाईल, त्यानंतर अँथर, फिलामेंट ही नावं तुम्हाला पाठच करावी लागतील, म्हणजे लक्षात ठेवावं लागतील. जसं आता आदित्य आपण नाव लक्षात ठेवतोय, ओके, तसं तुम्हाला हे नाव लक्षात ठेवावंच लागेल, कारण हे त्याचं नाव आहे. ओके, लक्षात येते का? ओके सर. हे मिनिंग आहे. आता हे तुमच्या बुक मधलं पिक्चर आहे. ओके, हे दिसतंय का क्लिअर? येस सर. आता मी हे तुमच्या हिबिस्कस म्हणजे जास्वंदाच्या बाहेरचं ते पेटल्स म्हणजे पाकळ्या, करोला, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ह्याला गायनोसियम म्हटलंय. क्लिअर? क्लिअर का? येस. ह्याला फिमेल पार्ट म्हणायचं. काय म्हणायचं? सर गायनोशियम म्हणजे काय? गायनोसियम म्हणजे फिमेल पार्ट. फिमेल हे जे वर्ड असतात ना, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितलंय. गायनो म्हणजे फिमेल, गायनो म्हणजे फिमेल रिलेटेड, गायनोसियम. अँड्रो म्हणजे मेल संदर्भातले. अँड्रो हे नाव आहेत. हे जे लॅटिन वर्ड्स आहेत ना, मेडिकल असेल, बॉटनी असेल, बायोलॉजी, ह्या जे वर्ड्स आहेत ते जवळजवळ लॅटिन आहेत. म्हणजे आपण आता हार्ट म्हणतो, पण लॅटिन मध्ये त्याला कार्डियाक म्हणतात. ओके, जेव्हा तुम्ही सायंटिफिक लँग्वेज शिकायला जाता तेव्हा तुम्हाला ते लॅटिन वर्डच करायला लागतात. म्हणजे हे तुम्ही ह्याला जरी फिमेल फ्लावर, आता इंग्लिशमध्ये फिमेल फ्लावर म्हटलं, पण तुम्हाला ते लॅटिन मध्ये गायनोसियमच म्हणायला लागेल. लक्षात येते का? हे सगळं नॉमिन क्लचर म्हणजे नावं ही सगळी लॅटिन मध्ये आहे. तुम्ही बोली भाषेत म्हणू शकता हार्ट अटॅक आलाय, पण जेव्हा तुम्ही मेडिकल वर्ड वापराल तेव्हा तुम्हाला कार्डियाक अरेस्ट, कार्डियाक अटॅक असंच म्हणावं लागतं. लक्षात आलं का? हार्टला कार्डियाक. आतापर्यंत आपण बरेच शब्द पाहिले, युनी, बाय, हे सगळे लॅटिन वर्ड आहेत. हे लॅटिन वर्ड्स आहेत. मग ह्या फिमेल मधील आपण पार्ट पाहिले गायनोसियम आणि अँड्रोसियम. अँड्रोसियम मध्ये दोनच पार्ट आहेत, अँथर आणि फिलामेंट. ओके, कळलं? येस. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फर्टिलायझेशन? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ओके, तर हे जे अँथर आहे, दिसते काय अँथर? दिसलं? सर युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. आता येतोय का आवाज? ब्रेक होतोय आवाज. आता आवाज येतोय? सर आता येतोय. नाही सर, ब्रेक होतोय. एक मिनिट हा. आता येतोय का आवाज? ओके, हा. तर आपण हे जे अँथर पाहिलं, अँथर. ओके, ह्या अँथर वरती मेल गॅमेट असतात, त्याला पोलन ग्रेन म्हणतात. काय म्हणतात? पोलन ग्रेन. या पोलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट्स असतात. आणि हे जे स्टिग्मा आहे, स्टिग्मा आणि हे जे ओव्हरी आहे, हे फिमेल पार्ट, फिमेल फ्लॉवर. तर ह्या ओव्हरी मध्ये ते मेल गॅमेट्स आलं की ह्या ओव्हिल्स मध्ये त्याचं युनियन होणार आणि फर्टिलायझेशन होणार. मग हे जे अँथर आहे, पोलन ग्रेन, या स्टिग्माकडे जातात. आणि स्टिग्मा काय? स्टिकी सबस्टन्स असतो, चिकट. हे पोलन ग्रेन इथं जाऊन चिकटले जातात आणि हे पोलन ग्रेन, हे जे पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन या स्टिग्मा थ्रू, स्टाईल थ्रू ओव्हरीकडे येतं आणि ह्या ओव्हरीमध्ये त्याचं फर्टिलायझेशन होतं. काय होतं? फर्टिलायझेशन. आता हे तुम्ही ते परत एक्सप्लेन करा ना. ओके,
हे तुम्हाला अँड्रोसियम, गायनोसियम क्लिअर. व्हॉट इज अ गायनोसियम? गायनोसियमचे 3 पार्ट आहेत, ओव्हरी, Yes, sir. स्टाईल अँड स्टिग्मा. ओके. आणि आता फिमेल गॅमेट तर इथं तयार होणार कुठं? ओव्हरीत. आणि मेल गॅमेट हे अँथर, त्याला अँथर वरती पोलन ग्रेन तयार होतात, त्याला परागकण मराठीत म्हणतात, पोलन ग्रेन. हे जे पोलन ग्रेन आहे, त्याला मराठीत काय म्हणते? परागकण, परागकण, पराग. हे पोलन ग्रेन अँथर वरून हे असलेले पोलन ग्रेन ह्या स्टिग्माकडे येतात आणि स्टिग्मा स्टिकी सबस्टन्स असतो, त्याला ते पोलन ग्रेन चिकटतात आणि हे फिमेल गॅमेट्स ह्या ट्यूब मधून खाली 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 येतात. दिस ओव्हरीमध्ये ओव्हिल्स म्हणजे फिमेल गॅमेट असतात आणि त्याच्याशी फर्टिलायझेशन होतं. आणि हे दिस इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. क्लिअर? Yes, sir. पण आता हे तुम्हाला ब्रीफली सांगितलं, पण आतमध्ये नेमकं या ओव्हरीत काय होतं हे तुम्हाला आता सांगणार. त्याच्या अगोदर तुम्हाला 2 प्रकारचे फ्लावर्स असतात, एक सांगतो. एक म्हणजे ज्या फ्लावर मध्ये मेल अँड फिमेल हे एकाच फ्लावर मध्ये असतं, सिंगल प्लांट मध्ये असतं. म्हणजे मेल फ्लावर म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम. दिस इज अँड्रोसियम. कळलं? अँथर, फिलामेंट. गायनोसियम हे एकाच प्लांट मध्ये असतात, त्याला बाय सेक्शुअल फ्लावर म्हणतात. बाय मीन्स 2. सेक्शुअल फ्लावर्स म्हणजे ज्या फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही पार्ट असतात, त्याला बाय सेक्शुअल फ्लावर म्हणतात. आणि क्लिअर ही डेफिनेशन? क्लिअर? व्हॉट इज बाय सेक्शुअल फ्लावर? येस सर. काही फ्लावर मध्ये मेल फ्लावर फक्त मेल आणि काही मध्ये फिमेल फक्त मेल आणि फिमेल असतं, त्याला युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. कळलं? म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्यासारखं नसणार की इथं गायनोसियम आहे आणि इथं अँड्रोसियम आहे, इथं ओव्हरी आहे, इथं अँथर आहे, आणि हे असं एकाच फ्लावर मध्ये नसणार. त्याला युनिसेक्शुअल असं म्हणतात. कळलं? ओके. Yes. आता जे फ्लावर आहेत, जे फ्लावर कंटेन द पेडिसिल म्हणजे हा पार्ट, हे दिसलं का पेडिसिल? Yes. त्याला पेडिसिलेटेड प्लांट म्हणतात. काय म्हणतात? Pediculated. म्हणजे तो देठ असतो ना, हा या ज्या फ्लावरला असतो त्याला पेडिसिलेटेड प्लांट्स असं म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये ऍबसेंट असतो त्याला सेसाइल असं म्हणतात. कळलं का? सगळ्याच फ्लेवर मध्ये असतं ना पेडिसिल? नाही, काय फ्लावर मध्ये नसतं, त्या फ्लावरला सेसाइल असं म्हणतात. जर तुम्हाला मी एक्झाम्पल उद्या सांगतो कुठलं आहे सेसाइल प्लांट. ओके. पण हे पेडिसिलेट प्लांट जे आहे ते हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. हिबिस्कस पण लॅटिन नेम आहे. काय नाव आहे त्याचं? हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. अवघड आहे ना? तुम्ही फक्त हिबिस्कस म्हणा, तुमच्या बुक मध्ये पण हिबिस्कसच लिहिलेलं आहे. उद्या आदित्यने फ्लावर सोडलं तर आदित्य रोझा फायनेन्सिस असं म्हणायला लागेल, म्हणून ते हिबिस्कस रोझा सायनेन्सिस असं मोठं नाव दिलं जातं. त्या सायंटिस्टचं पण नाव असतं त्याच्यामध्ये. ओके. तर हिबिस्कस रोझा सायनेन्सिस कळलं का? त्याचं फक्त हिबिस्कस म्हणा. आता पेडिसिलेटेड प्लांट आणि सेसाइल प्लांट हे फरक कळला का? येस. प्रेझेंट असतं ते पेडिसिलेट प्लांट आणि ज्याचं ऍबसेंट असतं ते सेसाइल. येस. तुम्हाला आता हे जर कळलं तर तुम्ही व्हॉट इज अ पेडिसिलेट प्लांट? द प्लांट फ्लावर कंटेनिंग द स्टॉक म्हणजेच पेडिसिल इज कॉल्ड पेडिसिलेट. इन फ्लावर ऍब्सेन्स ऑफ स्टॉक मीन्स पेडिसिल इज कॉल्ड सेसाइल. त्याला स्टॉक म्हणतात. स्टॉक हे पेडिसिल परत लॅटिन शब्द आहे, स्टॉक हा इंग्लिश शब्द आहे. कळलं? हो. आपण आता हे हिबिस्कस मध्ये पाहिलं की ओव्हरी, हे स्टिग्मा, स्टाईल, हे अँथर आणि हे फिलामेंट. ओके. या अँथर वरून हा पोलन ग्रेन इथं येणार. ओके. येस. ह्याला कोण घेऊन येणार? हु विल द कॅरियर ऑफ दिस?
इफ इन्सेक्ट ॲनिमल, हनी बीज म्हणजे इन्सेक्ट, हनी बी इन्सेक्ट Butterfly. असं जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांनी जर ते कॅरी केलं तर त्या फर्टिलायझेशनना बायोटिक कॅरी फर्टिलायझेशन जर ज्या ॲनिमल इन्सेक्ट थ्रू झालं तर त्याला बायोटिक्स म्हणतात. बायोटिक कॅरियर म्हणजे बायोटिक पद्धतीनं ते म्हणजे इन्सेक्ट ॲनिमल जे जिवंत लोक आहेत हु आर हॅव्हिंग द लिव्हिंग थिंग्स याच्या थ्रू जर पॉलिनेशन झालं, पॉलिनेशन म्हणायचं, इथून पोलन ग्रेन इथं गेला तर ते बायोटिक पॉलिनेशन म्हणायचं. काय म्हणायचं? पॉलिनेशन. पोलिन ग्रेन इथून पॉलिटेशन. पॉलिनेशन म्हणजे राजकारणी. पॉलिनेशन मीन्स कॅरिंग ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा टू बाय द इन्सेक्ट्स ॲनिमल्स कॉल्ड बायोटिक. अबायोटिक म्हणजे विंड, वॉटर यांनी जर ते इकडे गेलं तर त्याला अबायोटिक असं म्हणतात. कळलं? हो सर. व्हॉट इज अ Yes, sir. बायोटिक पॉलिनेशन, अबायोटिक हे कळलं तुम्हाला? येस सर. येस Yes, सर. sir. क्लिअर. आता या ओव्हरीपर्यंत पुढं ओव्हरीपर्यंत आता हे तुमचे स्ट्रक्चर स्टिग्मा काय स्टाईल त्यानंतर हे आता हे ओव्हरी दिसलं तुम्हाला? हो सर. हो, sir. Yes, sir. ओके. तर ह्या ओव्हरीज मध्ये असं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला दाखवू हे आहे दिसतंय का हे? हो सर. ओके. Yes, sir. तर त्यातला एक पार्ट जर आपण बाहेर घेतला, एक पार्ट, तर ही ट्यूब ह्याला अटॅच आहे. ही ट्यूब दिसते का? हो सर. Yes, sir. ह्याच्यामध्ये जे हे दिसतंय मधली सेल्स, या मधली सेल आहे तिला एक सेल म्हणतात. काय म्हणतात? एक सर. एक सेल. आणि ह्या दोन कडच्या ज्या सेल आहेत त्याला सिनर्जीज म्हणतात. काय म्हणतात? Synergies. इथलं जरा ह्याच्यामधलं नॉमिनक्लेचर आहे ना, हे हल्लंय त्यामुळे हे इकडं तिकडे दिसतंय. आणि ह्याच्या अपोजिट साईडला 3 सेल्स परत असतात त्याला अँटीपोडल सेल्स म्हणतात. काय म्हणतात? अँटीपोडल. आणि बरोबर मध्ये 2 सेल्स सर असतात. आमच्या बुक मध्ये वेगळंच आहे. काय? एक सेल आहे ना एक सेल ना ते स्टार्टिंगला आहे याच्या बुक मध्ये आमच्या, आणि मध्ये पोलर न्यूक्लियस आहे आणि खाली अँटीपोडल्स आहे. एक मिनिट जरा मला पूर्ण करू दे, मी सांगतो. ओके. ओके सर. तुमचा प्रश्न बरोबर आहे, मी सांगतो त्याचं उत्तर. हे मधलं पोलर सेल्स काय? अँटीपोडल सेल्स ह्या एक सेलच्या अपोजिट, आणि मध्ये 2 सेल्स आहेत त्याला सिनर्जीज म्हणतात. आता कोणी एक शंका उपस्थित केली ती? सिद्धी. हा, येस सर. आता ही जी पाईप आहे, ही पाईप, ह्या पाईप मधून मेल गॅमेट येणार. किती? कोण येणार? मेल गॅमेट. मेल गॅमेट. आणि 2 मेल गॅमेट येतात. इथं डबल फर्टिलायझेशन होतं. लक्षात ठेवा, 2 मेल गॅमेट येतात आणि ह्यातील एक मेल गॅमेट ह्या एग्ज बरोबर फर्टिलाइज होतो. काय होतो? फर्टिलाइज होतो. एग्ज बरोबर फर्टिलाइज होतो आणि सीड तयार होतो. कळलं? म्हणजे बी तयार होतं. हो सर. येस. आणि दुसरा जो गॅमेट आहे तो ह्या पोलर सेलला जाऊन तिथं फर्टिलायझेशन होतं. म्हणजे इन हिबिस्कस म्हणजे जास्वंदामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. आणि हे जे अँटीपोडल सेल्स आहेत ते जे फ्रूट तयार होणार आहे त्याचा कव्हरिंग बाहेरचं पार्ट तयार करतात आणि ह्याच्यामध्ये ते सीड होऊन सीड तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. हे तुम्हाला फर्टिलायझेशन डिटेल कळलं का? आता सिद्धीची शंका आपण क्लिअर करू. एक मिनिट. किती नंबर आहे पानावर ते तुमच्या बुक्सचं? सिद्धी, 27. आता हे बुक्स ओपन होईपर्यंत थांबा 1-2 मिनिट. ओके. होतंय का ओपन?
सिद्धी, येस सर. हा पार्ट आपण मोठा करून दाखवतोय. ओके, ओके सर. Yes, sir. दिस इज कॉल्ड ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा हा पोलन ग्रेन आला, मेल गॅमेट हे 2 मेल गॅमेट आले. ओके, याला ओव्हिल्स म्हणतात. हे ओव्हिल्स, ओव्हरीच्या आत ओव्हिल्स, फिमेल गॅमेट. आता हे जे ओव्हिल्स आहे हे मोठं करून दाखवले. ओके, त्यांनी इथं काय केलंय, अँटीपोडल सेल्स, हा इथं सिनर्जिड एग, पाईप कुठं दाखवलाय, सिद्धी पाईप दिसतोय का? वरती. येस. आता मी पाईप कुठं दाखवलाय, खाली, फक्त खाली. डायग्राम वरची खाली आणि खालची वर केलेली आहे. पण कळलं का सिद्धीला? हा कळालं सर. म्हणजे तुम्ही डायग्राम ही अशीच काढा, नाही तर तुमच्या टीचरला नाही कळलं तर परत प्रॉब्लेम यायचा. पण ही दोन्ही डायग्राम बरोबर आहेत, फक्त ज्या ठिकाणी पाईप म्हणजे जिथून हे मेल गॅमेट येणार आहेत ते मेल गॅमेट इथं एग्जला दाखवायचे, एवढं लक्षात ठेवा. चुकून इकडे दाखवू नका. कळलं का? हो सर. हो सर. तुम्ही माझी डायग्राम नाही फॉलो केली चालेल, बुक्सचीच फॉलो करा, कारण परत प्रॉब्लेम यायला नको. बुक्स मध्ये कसं असं गोल काढायचं, इकडं पाईप दाखवायची, मधल्याला एग्ज लिहायचं, 2 सिनर्जिड्स, मध्ये पोलर सेल्स किंवा पोलर न्यूक्लिआय आणि अँटीपोडल सेल्स. आता हा जो मेल गॅमेट आहे, हा पहिला मेल गॅमेट कुणाशी हे होणार, एक सेलची फर्टिलाइज होणार आणि सीड तयार होणार. काय तयार होणार, सीड. आणि दुसरा जो 2 मेल गॅमेट आले, तिथून 2 मेल गॅमेट दाखवले, दिसतंय का, 2 मेल गॅमेट, त्यातला दुसरा गॅमेट ह्या पोलार सेल्स बरोबर फर्टिलाइज होणार आणि डबल फर्टिलायझेशन होणार. कळलं? व्हॉट इज डबल? आणि अँजिओस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स मध्ये डबल हे होणार. अँजिओस्पर्म्स म्हणजे फ्लावर, जे ज्या प्लांट मध्ये फ्लावर असतात त्याला अँजिओस्पर्म्स म्हणतात. ओके, तर तुमच्या बुक्स मधलं वाचायचंय का तुमचं अजून क्लिअर करायला? आता मी तुम्हाला इतका वेळ सांगत होतो ना समजावून. आता हे आपण फर्टिलायझेशन बघितलंय, आता हे तुमच्या बुक्स मधलं वाचतो, मीच वाचतो का तुम्ही कोण वाचणार आहे? मी वाचू? हॅलो, आहेत का, ऐकतायत का? काही पण चालेल. नाव वी आर सीइंग. सांगाल तसं. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय माझ्या पद्धतीने. तुमच्या समोर कधी पुस्तक आणत नाही मी, फक्त पुस्तकात बुक्स कधी आणत नाही, फक्त बुक्स शेवटी आणतो. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर, यातला प्रत्येक कन्सेप्ट तुमचे क्लिअर केलेले. आता वाचायला लागले की तुम्हाला लिंक लागेल. आता फर्स्ट वी आर सीइंग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. कळलं? येस सर. आता फ्लावर हा बेसिक युनिट म्हणजे बेसिक कन्सेप्ट. जसं आपण बघितलं की सेल इज अ फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ द बॉडी. बरोबर? जेव्हा आपण बॉडी बद्दल बोलतो तेव्हा सेल. आता आपण रिप्रोडक्शन, वी आर डिस्क्राइबिंग द रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याचं बेसिक युनिट काय आहे? फ्लावर. कळलं? फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. स्ट्रक्चरल म्हणजे एक्सटर्नली जे आपल्याला दिसतं त्याला स्ट्रक्चरल म्हणतात. फ्लावर बाहेरून दिसते ना आपल्याला, इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या फ्लावर मध्येच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. कळलं? इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्हर्ल्स ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. ही काय कुणी तुम्हाला समजून सांगावं, समजणारच नाही. मी तुम्हाला कसं सांगितलं? पिक्चर काढून. एक नेसेसरी वर्ब, फ्लोरल वर्ब आणि अँड्रोसियम, गायनोसियम कुठे गेलं ते आपलं? एक मिनिट. तुम्ही पार्ट्स केले, मग त्याचं समजवलं पार्ट्स. ओके, ॲसेसरी, कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम असं सांगितलं आपण. ॲसेसरी फ्लोरलवर, नेसेसरी फ्लोरलवर. ओके, अँड्रोसियम, गायनोसियम. कळलं तुम्हाला आता? हे इट कन्सिस्ट ऑफ
फोर फ्लोरल व्हर्ल्स, कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. आपण कॅलिक्स करोलाचं ऍसेसरी फ्लोरल वर केलं आणि अँड्रोसियम गायनोसियमचं नेसेसरी वर. कळलं? अरेंज इन सिक्वेन्स Yes, sir. फ्रॉम Yes, sir. आउटसाइड टू इनसाइड. हे कसं आहे? आउटसाइड म्हणजे आपण आउटसाइड कुठलं बघितलं? ऍसेसरी फ्लोरल वर. अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड म्हणजे पहिल्यांदा आपण कॅलेक्स करोला बघितलं, मग त्याच्या आतमध्ये अँड्रोसियम गायनोसियम बघितलं. कळलं का? डू यू अंडरस्टँड? Yes, sir. वी सी द एक्सटर्नल कॅलेक्स करोला हा बाहेरून दिसणार एक्सटर्नल पार्ट आहे. हा कॅलेक्स करोला जर सुंदर असेल तरच हानी बी येणार आहे. बरोबर? आणि माणसं पण तोडायला येणार. बरोबर? Yes. माणूस तोडताना एखाद्या वेळेस दुसऱ्या फ्लावरचं पण पोलन ग्रेन स्टिग्मावर जाऊ शकतं आणि ह्युमन बिईंग सुद्धा फर्टिलायझेशन मध्ये मदत करू शकतात. कळलं? Yes, sir. अँड्रोसियम अँड गायनोसियम्स आर कॉल्ड इसेन्शियल व्हर्ल्स म्हणजे आपण त्याला नेसेसरी म्हटलंय. तर इसेन्शियल म्हणजेच नेसेसरी. इसेन्शियल व्हर्ल्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन, whereas calyx corolla are called accessory floral whorls. कळलं काय? येस सर. They are responsible for protection of inner whorls. Member of calyx called sepals. Calyx ला sepals म्हणतात तुम्हाला सांगितलं. And they are green in color. Members of corolla are called petals and they are variously colored. ऍक्च्युली हे डार्क रेड कलर असतं पण वेगवेगळ्या कलरचे पण हिबिस्कस पाहायला मिळतात. बरोबर ना? काय काय ठिकाणी व्हाईट. हो सर. येस सर. पिंक पण असतात. हा. आता हे तुम्हाला जर आलं ना एक्झाम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, तुम्हाला एवढंच लिहायचंय. आता किती सोपं आहे. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट. इट कन्सिस्टिंग ऑफ 4 फ्लोरल व्हर्ल्स. किंवा असं लिहायचं, इट कन्सिस्टिंग ऑफ इसेन्शियल व्हर्ल्स अँड ऍसेसरी व्हर्ल्स. ऍसेसरी व्हर्ल्स कन्सिस्टिंग ऑफ कॅलेक्स, करोला अँड पेटल्स अँड नेसेसरी किंवा इसेन्शियल व्हर्ल्स कंटेनिंग अँड्रोसियम अँड गायनोसियम. काय अवघड आहे का लिहायला सांगा बरं? No, sir. पुढे काय लिहायचंय की ऍसेसरी फ्लावर व्हर्ल्स responsible for protection of inner whorls and they attract the insects किंवा they are made beauty of the flower. इथं लिहिलेलं नाही पण तुम्ही लिहू शकता. मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर सेपल्स ते झालं. दे आर ग्रीन इन कलर तुम्ही लिहू शकता. आणि करोला आर व्हेरियस कलर्स इन कलर किंवा मेनली पिंक और रेड कलर. ओके. आता पुढं अ फ्लावर इज कॉल्ड बायसेक्शुअल इफ बोथ व्हर्ल्स दिसतंय का? That is, androsium and gynosium are present in the same flower. Example, hibiscus. A flower is called as unisexual if one of the above mentioned two whorls are present in flower and if present in flower म्हणजे एक तर अँड्रोसियम असेल नाहीतर गायनोसियम असेल. ओके. त्याला युनिसेक्शुअल फ्लावर म्हणायचं. इफ only androsium is present, it is a male flower, and if only gynosium present, it is a female flower. Example, papaya. पपया म्हणजे पपईचं तुम्ही जे आहे ना त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळे असतात. कळलं? ते युनिसेक्शुअल फ्लावर्स आहेत. कळलं काय हे? हो सर. आता पुढचं वाचू. मेनी फ्लावर हॅव अ स्टॉक फॉर सपोर्ट इज कॉल्ड पेडिसिल आणि सच फ्लावर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेटेड व्हेअर फ्लावर विदाउट स्टॉक इज कॉल्ड ससाईल. मी तुम्हाला शिकवलं ना आता. येस सर. हो सर. अँड्रोसियम इज ह्याचा अर्थ कळलाय का? आता कोणाला कळला नसेल तर विचारा. व्हॉट इज अ पेडिसिल अँड व्हॉट इज. समजलं सर. ओके. पेडिसिलेटेड अँड नॉन पेडिसिलेटेड म्हणण्यापेक्षा ससाईल प्लांट. अँड्रोसियम इज अ मेल वर्ड अँड इट इज मेंबर called as stamens and gynosium is a female whorl and its members is called carpels. Okay. They are म्हणजे
दे आर सेपरेट अँड युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ एंड ऑफ ईच कार्पेल्स अँड अ हॅलो स्टाईल comes up from the ovary. Stigma is present at the tip of the style. हे तुमच्या लक्षात येते का? वाचतोय ती मी. हो सर. हे स्टिग्मा Yes, sir. स्टाईल ते सगळं कुठं प्रेझेंट होते ते सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त लिहायचं की इन गायनोसियम इट कंटेन स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी. तुम्ही सिंपल लिहू शकता. ओके. इथं थोडीशी किचकट भाषा आहे पण तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. आता कुठं स्टाईल कम्स फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द स्टाईल. ओके. मी तुम्ही चिकट पार्ट असतो ना स्टिग्मा. ओव्हरी कंटेंट वन ऑर मोर ओव्हिल्स. ते आपण 3 दाखवले ते ना. 3 दाखवले ते ना 3 इथं हे बघा. हे ओव्हिल्स. हे ओव्हिल्स दिसले का? येस सर. ओव्हरी मध्ये ओव्हिल्स. Ovary contains one or more ovules. Embryo sac is present in each ovules by meiosis. आता इथं meiosis सुरू झालं. काय कुठली सेल्स तयार होणार आता? Haploid. येस haploid. Each embryo sac consisting of haploid egg cell and 2 haploid polar nuclei. ओके. हे इथं एक हिप्लॉइड आणि इथं एक असणार. हे एक हिप्लॉइड, हे हिप्लॉइड. कळलं का? येस सर. Pollen grain from anther are transferred to the stigma. Pollen grain म्हणजे anther. हा anther, या अंथरून हा pollen grain स्टिग्मातून ओव्हरी मधून ओव्हिल्स मध्ये एम्ब्रियोज. त्याच्यामध्ये परत आपण डिटेल मध्ये बघतोय. आता आपण इथं आलोय. Stigma becomes sticky during the pollination and pollen germination. कुणीतरी म्हटलं होतं की स्टिकी नाहीये. कोण म्हटलं होतं? सिद्धी. येस सर. हा. ते काय लिहिलं बघा. मी तुम्हाला सांगितलं होते दिवशी स्टिग्मा. मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा ते नव्हतं असं मी सांगितलं. हा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. एक तर त्याचं पॉलिनेशन झालं असेल काय, किंवा व्हायचं बागे असेल. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे हे पोलन ग्रेन अँथर टू द स्टिग्मा येणे. germinate, and when they fall up such sticky stigma, that is long pollen tube, and 2 male gametes are formed. इथं आल्यानंतर त्याचे 2 मेल गॅमेट तयार होतात. Tip of the pollen tube burst and 2 male gametes are released to embryo sac. म्हणजे टिप ऑफ पोलन ट्यूब्स बस्ट. हे पोलनची ट्यूब बस्ट होती आणि त्याच्यामधून 2 मेल गॅमेट्स आर रिलीज इन एम्ब्रियो सॅक. 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. कळलं? इथं येऊन झायगोट तयार. दिस इज अ फर्टिलायझेशन. सेकंड मेल गॅमेट युनाइट विथ 2 पोलर nuclei and endosperm is formed. As the 2 male nuclei participate in this process, it is called double fertilization. याला काय म्हणतात? डबल फर्टिलायझेशन. त्यानंतर व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली वन फ्लावर. आता हे कळलं का तुम्हाला डबल फर्टिलायझेशन? येस सर. आता हे इंटरेस्टिंग पार्ट तुमच्या ह्याच्यामध्ये. व्हेन पॉलिनेशनचा अर्थ कळलाय का? पोलन ग्रेन अँथर पासून तिकडे जाणं पॉलिनेशन म्हणतात. पोलन ग्रेन आहे हा स्टिग्मा पर्यंत. व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली वन फ्लावर और 2 फ्लावर ब्रॉन फ्रॉम द सेम प्लांट, इट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे एकाच प्लांट मध्ये हे फ्लावर किंवा हे फ्लावर सेम प्लांट मध्ये जर पॉलिनेशन इथून इकडे झालं किंवा त्याच प्लांट मध्ये झालं किंवा त्याच फ्लॉवर मध्ये झालं, म्हणजे एका प्लांट मध्ये अनेक फ्लॉवर येऊ शकतात. कळलं? अनेक हिबिस्कस जास्वंद येऊ शकतात. त्या एकाच प्लांट मध्ये जर पोलन ग्रेन ह्या फ्लोरापासून ह्या फ्लॉवर पासून ह्या फ्लॉवरकडे किंवा ह्या फ्लॉवर पासून ह्या फ्लॉवरकडे आले तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. वेअर इफ इन्व्हॉल्व 2 फ्लॉवर्स बॉर्न ऑन 2 प्लांट्स, म्हणजे आता हे पॉलिनेशन इकडे गेलं दुसऱ्या प्लांट मध्ये तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. कळलं का?
सेम प्लांटच्या फ्लॉवर मध्ये म्हणजे हिबिस्कसला 10 फुलं लागली, त्या 10 फुलातल्या फुलातच पॉलिनेशन झालं तर सेल्फ पॉलिनेशन. पण तेच हिबिस्कसचं पॉलिनेशन जर दुसऱ्या प्लांटवर झालं तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. While discovering the new high yielding and resist variety of the plant, scientists bring out the pollination with the help of brush. कळलं का? जर काही नवीन पॉलिनेशन, नवीन मोठ्या प्रमाणात यील्ड म्हणजे उत्पादन घ्यायचं असेल तर ब्रशचा वापर करून ह्या प्लांट पासून दुसऱ्या प्लांटकडे पॉलिनेशन केलं जातं. कळतंय का? तुमचे म्हणजे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबाच्या एकाच झाडातल्या ह्याच्या करण्यापेक्षा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की बरेच जण ग्रामीण भागातले म्हणून डाळिंब सांगतो. पोमोग्रेनेटच्या एकाच झाडात जर सेल्फ पॉलिनेशन झालं तर जास्त उत्पादन मिळत नाही. कळतंय काय तुम्हाला? आता डाळिंबाची शेती आहे तुमच्या पोमोग्रेनेट्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर पोमोग्रेनेट्स एकच झाड आहे आणि त्या झाडामधून जर पॉलिनेशन सेल्फ झाडातच झालं, सेल्फ पॉलिनेशन, तर उत्पादन कमी होणार. त्याऐवजी पॉलन एका एका पोमोग्रेनेट प्लांट पासून दुसऱ्या प्लांटला पॉलिनेशन झालं, क्रॉस पॉलिनेशन झालं तर यील्ड जास्त मिळणार. म्हणून काही शेतकरी हनी बीज घेऊन येतात. हनी बीजचं ते काय म्हणतात त्याला, मधमाशांचं आर्टिफिशियल, माहितीये का तुम्हाला? आणि त्या मधमाशा आल्या की ती काय एकाच झाडावर बसणार नाही, त्या मेनी प्लांटवर फिरत फिरत राहतात. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होतं आणि जास्त डाळिंब लागतात आणि जास्त मोठी डाळिंब येतात पोमोग्रेनेट्स. कळलं का? ह्यानी प्रॅक्टिकली हे कोणी पाहिले? सर मी पाहिले. हा, म्हणजे तिथं काय तुम्ही हनी बीज आणता का? दोन प्रकार असतात, नॅचरल हनी बीज आणि हनी बीजच्या पेटी आणून ठेवतात. आमच्या इथे नॅचरल असतात. जर तुमच्याकडे कोणी पुढे भविष्यात हनी बीजच्या पेटी आणून ठेवला तर त्यांचं उत्पादन नक्कीच 15 ते 20% वाढेल. जेवढ्या जास्त हनी बीज, जेवढ्या जास्त पॉलिनेशन होईल, क्रॉस पॉलिनेशन, तेवढं उत्पादन वाढणार. कळलं का? आता ह्याच्यात काय शंका आहे का? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता हा तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन संपलं. ओके. आता तुम्हाला जे शिकायचं आहे हे दिसतंय का पिक्चर? आता आतापर्यंत आपण असेक्शुअल मधले टाइप्स, त्यानंतर सेक्शुअल मध्ये प्लांट्स कंप्लीट केलेलं आहे. आता ह्युमन बिईंग म्हणजे आपल्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होतं, ह्युमन बिईंग मध्ये आपण कसे तयार झालो, आपण तुम्ही मी यांचं रिप्रोडक्शन म्हणजे आपण कसे जन्माला आलो ह्याचा डिटेल स्टडी करणार आहे. तर आता तुम्ही काय 10वीला आहे त्यामुळं तुम्हाला काय म्हणजे सांगायची गरज नाही, तुम्ही मॅच्युअर झालाय. मॅच्युअर म्हणजे काय की तुम्हाला आता कळतंय काय गोष्टी करायच्या काय नाही. तर हा जरी टॉपिक थोडा वेगळा असला तरी तुम्ही ते मॅच्युरिटी तेवढी तुमच्याकडे आहे की तुम्हाला ते कळेल. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मेल रिप्रोडक्शन समजवण्यासाठी, म्हणजे ह्याच्यातलं तुम्हाला जर आता साऊंड लावला असेल, तुम्हाला हेडफोन ऐकायचा असेल हेडफोनने ऐका, तुम्ही ऐकू शकत असाल ऐका. पण हे तुम्ही आता एवढं मॅच्युअर आहे 10वीला आहे त्यामुळे काय एवढं विशेष प्रॉब्लेम येणार नाही. हे तुमच्या बुक्समध्ये, मी बुकच्या बाहेरचं काही शिकवत नाही, हे तुम्हाला अभ्यासाला असलं पाहिजे. पूर्वीच्या अभ्यासक्रमात जेव्हा आम्ही होतो 10वीला त्यावेळेस फ्रॉग, रॅट याचं फर्टिलायझेशन शिकवायचं, ज्याचा काय आपल्याशी संबंध नसतो. की बहुतांश म्हणजे बऱ्याच जणांना त्याची गरज पण नसते की बाबा रॅटमध्ये कसं होतं किंवा अर्थवर्ममध्ये कसं होतं, हे पाहायचं काय आवश्यकता आहे. की ह्युमन बिईंगमध्ये फर्टिलायझेशन कसं होतं हे जर त्याला कळलं तर त्याच्या आयुष्यात त्याला फायदे होतील, काही मिसकन्सेप्शन असतील ते क्लिअर होतील. तर म्हणून आता शासनाने काय केलं की तुम्हालाच अभ्यासक्रमात तुमचीच माहिती म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये कसे होते, आणि ज्याला
ऍडव्हान्स स्टडी करायचा आहे, रॅट फ्रॉग हे नंतर ठेवलेलं आहे की फ्रॉग मध्ये कसं होतं, रॅट मध्ये कसं होतं किंवा रॅबिट मध्ये, हे सिमिलरच कन्सेप्ट असते, फक्त थोडंफार स्ट्रक्चर बदललेलं असतं. आता आपण फ्लॉवर मध्ये बघितलं मेल फिमेल गॅमेट लागतं, तसं ह्युमन बिईंग मध्ये पण तेच आहे, सेम मेल आणि फिमेल गॅमेट लागणार. तर आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनला काय गरज असणार आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, बरोबर. आता मेल गॅमेट मध्ये हिप्लॉइड सेल्स असतात, त्याचं मिओसिस होणार जर्म सेल्स मध्ये आणि त्याच्यापासून स्पर्म तयार होणार आणि फिमेल मध्ये ओव्हम तयार होणार आणि ह्या स्पर्म आणि ओव्हम याचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होणार, फ्युजन होऊन त्याला आपण डिप्लॉइड सेल्स तयार होतात आणि डिप्लॉइड सेल्सचं मल्टिप्लिकेशन होऊन म्हणजे सेल मायटॉसिस होऊन एम्ब्रिओ तयार होतो, एम्ब्रिओ पासून 9 months नंतर बेबी तयार होते. तर आता ह्याच्यातला पहिला पार्ट मेल, आता ह्या मेल मध्ये स्पर्म कसा तयार होतो हे आपण अभ्यासणार आहे. काय अभ्यासणार आहे लक्षात येते का? मेल मध्ये स्पर्म कसा तयार होतो आणि त्याच मध्ये फिमेल मध्ये ओव्हम कसं तयार होतं, हाऊ द मेल गॅमेट फॉर्म आणि हाऊ द फिमेल गॅमेट. आता आपण ज्या हायबिस्कस मध्ये जे गॅमेट्स पाहिलं त्याला आपण मेल गॅमेट्स म्हणतो आणि ह्याला पण फिमेल गॅमेट्स. इन केस ऑफ ह्युमन त्याला आपण स्पर्म म्हणतो त्या मेल गॅमेटला आणि फिमेलला ओव्हम म्हणतो. तिथं आपण ओव्हिल म्हटलं होतं, बरोबर. तर आता तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर हे मेलचं आहे. पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे, हाऊ द मेल गॅमेट फॉर्म, हाऊ द स्पर्म इज फॉर्म. मी आज फक्त तुम्हाला का हे डिटेल सांगू का उद्या घ्यायचं हे डिटेल? तर उद्या डिटेल्स मध्ये हे घेतो. हे पिक्चर आहे, पिक्चरचं एक्सप्लेनेशन प्रत्येक पार्टला काय म्हणतात ते सांगणार आहे. आता तुम्हाला जर कोणाला प्लॅन्ट बदलं सेक्शुअल रिप्रोडक्शनचा काही क्वेरीज असतील तर विचारा. आपण उद्या मेल रिप्रोडक्शन, हे कळलंय का? ओके. हे हिबिस्कस प्लांट घेऊन या, काय मधून कापा, हे तुम्हाला दिसेल. कोणी केला का प्रयोग? दिसलं का तुम्हाला हे? हा, बाकीचं तुम्ही बघा, जरा प्रॅक्टिकल करा. तुम्हाला वाटल्यास मला उद्या जर हिबिस्कस प्लांट भेटलं तर तुम्हाला एक कट करून दाखवेन आणि मग मेल रिप्रोडक्शन म्हणजे ह्युमन बिईंगचं रिप्रोडक्शन बघू. आता कुणाला काही शंका आहे का? मेल सेक्शुअल प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये? उद्या आपण डिटेल मध्ये घेऊ. हेडफोन लावून या उद्या. ओके सर. ओके चल. ओके बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट.